नमस्कार, मी संदीप रातखे राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत। आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती मंदिर या ठिकाणी आहोत आणि आपल्याला माहिती आहे दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे आषाढी एकादशीला या ठिकाणची वारी जात असते आणि आज खरं तर 21 जून आजपासून जवळपास 15 ते 17 दिवस ही वारी चालणार आहे। पायी वारी आहे आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त गोळा झालेले आहे। अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब असतील, त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब असतील, या सर्वांनी यामध्ये खूप आनंद व्यक्त केला। त्याचबरोबर आता दिंडीवारी आजपासून निघालेली आहे। खूप असा आनंद या ठिकाणी वारीतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलापासून तर मोठ्या वयोवृद्धांपर्यंत ही सर्व भाविक भक्त या वारीमध्ये जात असतात आणि अगस्ती देवस्थानचं एक वेगळी वारी आपल्याला त्या ठिकाणी पंढरपूरला पाहायला मिळते। आणि आराध्य दैवत अगस्ती महाराज आज अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन पादुकांचं पूजन करून पायी पालखी सोहळ्याची सुरुवात आज होते आहे। त्यानिमित्तानं सगळे श्रद्धाळू ज्यांच्या अगस्ती महाराजांवरती परमात्मा पांडुरंगावरती श्रद्धा आहे ती सगळे इथं उपस्थित आहेत आणि आपण राजेंद्र महाराज नवले असतील किंवा केडी अण्णा असतील, असे सगळे ह्या अगस्ती महाराजांची सेवा करणारी सगळी भाविक भक्त इथं उपस्थित आहेत आणि आता हा पालखी सोहळा दरमजल करत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुराला पोचणार आहे। मला वाटतं दशमीच्या आदल्या दिवशी तिथं आपण सगळे पोचू आणि मग एकादश करून आणि बार्शीच्या नंतर परत अगस्ती महाराजांकडे परत हा पायी सोहळा परतीच्या प्रवासाला निघेल। परंतु हा सगळा आनंद जीवनामध्ये प्रत्येकानं अनुभवावा असा सोहळा आहे। या पालखीच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। परत एकदा सर्वांना या पालखी सोहळ्याच्या आणि येणाऱ्या आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। दरवर्षीच्या सोहळ्याप्रमाणे इथं आज आमदार साहेबांच्या आणि सर्व उपस्थित भाविकांच्या प्रेरणेनं हा सोहळा प्रस्थान करतोय। बरोबर 6 तारखेला एकादशी आहे आणि आपण सर्वांनी या प्रस्थानात आणि या वारीमध्ये सहभागी व्हावं, आनंद लुटावा। हा एक 15 दिवसाचा सोहळा आहे। हा आयुष्यातला अत्यंत चांगला सोहळा आहे ज्या सोहळ्यामुळं अहंभाव गळून पडतो, सगळे जे दोष असतील ते दोष दूर जातात। म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या सोहळ्यात सहभागी व्हावं आणि एकदा पंढरपूरसाठी पायी सोहळ्यामध्ये सामील व्हावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं। आणि कोणत्या मार्गे जाणार आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं? तर गेले 2010 पासून अगस्ती महाराज पालखी सोहळा हा सुरू झाला आहे आणि ह्या सोहळ्याचं आपण आयोजन असं केलं आहे की इथून अकोले अगस्ती महाराजांच्या आश्रमापासून अकोले संगमनेर मार्गे दोन्ही मार्गे नगरला जातो, नगर मार्गे करमाळ्याला जातो, करमाळ्यावरून टेंभुर्णी मार्गे पंढरपूरला हा सोहळा पार पडतो आहे। 2010 पासून हा सोहळा आपण येतो आणि अत्यंत चांगला उत्कृष्ट शिस्तीचा आणि पर्यावरणपूरक आपण हा सोहळा आपण गेले 15 वर्षापासून साजरा करतो आहे। धन्यवाद। आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी महामुनी महर्षी अगस्ती महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र अगस्ती आश्रम अकोले ते श्री क्षेत्र वैकुंठ पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्तानं गेल्या 15 वर्षावरून अधिक कालखंडापासून मार्गक्रमण करतो आहे। देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब, त्याचप्रमाणे आज ज्यांची प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लाभली आहे आणि ज्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं आहे ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि अथांग असा जनसमुदाय प्रस्थानच्या निमित्तानं या ठिकाणी आलेला आहे। अकोले तालुक्यातील सर्व वारकरी भाविक भक्तांना माझी आग्रहपूर्वक प्रेमाची विनंती आहे की आपण बहुसंख्येनं पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। अतिशय शिस्तमय, अतिशय सर्व सुविधांयुक्त आपला पालखी सोहळा, लौकिकास पात्र झालेला पालखी सोहळा आहे। आपण ज्याला जमेल तसं त्या वेळेमध्ये येऊन पालखी सोहळ्याला भेट द्यावी आणि ज्याला शक्य आहे त्यानं पायी वाटचाल करावी अशी आग्रहपूर्वक सर्वांना प्रेमाची विनंती। रामकृष्ण हरी।